क्रेडिट कार्डच्या वाढत्या वापराविषयी तुमचं मत काय आहे? माझा पहिला ॲडवाईस असा असेल, क्रेडिट कार्डच्या भानगडीत पडू नका. डेबिट कार्ड घ्या. मोठा फरक असा आहे, की डेबिट कार्ड तुम्ही वापरू शकता, जेव्हा तुमच्या बँकेत पैसे आहेत तोपर्यंतच. आणि जर बँकेत पैसे नसतील, तर ते जे तुम्ही म्हणजे कॅश पेमेंटसारखंच आहे, फक्त त्याला तुम्ही डिजिटली पेमेंट करता. आता अल्टरनेट इज क्रेडिट कार्ड. आणि अशा कित्येक बँक आणि कित्येक कंपनीज निघाल्या आहेत, की तुम्हाला ते गळ्यात मारतात. याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट इज तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्ड घेता, त्याला लिमिट्स असतात. ते तुमच्या सिबिल रेकॉर्डवर तुम्हाला दिली जातं, की तुमची लिमिट एवढी-एवढी आहे. त्या लिमिटमध्येच तुम्हाला त्या महिनाभरात ते वापरायचं असतं. आज तुम्ही समजा 50,000चे गोष्टी घेतल्या, तर पुढच्या वेळेला जेव्हा महिन्यात ड्यू होतात, तेव्हा 50च्या 50 भरायला लागतात. पण लोकं काय करतात, तिकडे एक छोटी टर्म असते, हं. मिनिमम बॅलन्स. आणि तो मिनिमम बॅलन्स तुम्ही भरलात, तर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता. म्हणजे तुम्ही डिफॉल्टमध्ये येणार नाही. आणि मोठी हिच इथे आहे. या मिनिमम बॅलन्सची अमाउंट ही माझ्या मते रफली नॉट इव्हन 10% ऑफ दॅट बॅलन्स. बरोबर. आणि ती जर तुम्ही भरली, तर 90% अननोइंगली तुम्ही लोन घेता बापरे! बरोबर. आणि तुमचं वाढत जातं आणि ॲट अ व्हेरी हाय आणि यू इंटरेस्ट. फॉल इन ट्रॅप. इन्शुरन्स पॉलिसी घेणे कितपत फायद्याचे ठरू शकते? तर एल-आय-सी जेव्हा तुम्ही म्हणता पॉलिसीज, या तुम्ही घ्याव्या फक्त रिस्क कव्हरसाठी. त्याच्यामध्ये व्हरायटी पण आहेत. टर्म पॉलिसी. आता टर्म पॉलिसी म्हणजे कशी? आपण गाडीची पॉलिसी घेतो 1 वर्षाची. तशी आहे, प्रीमियम कमी आणि आज तर ₹400त 1,00,00,000 ही पण तुम्ही ॲड बघता. हो, हो, हो. तर त्या टर्म घेऊ शकता तुम्ही. बरोबर. मेडिक्लेम तर प्रत्येक माणसाने घ्यावं. आणि तो इन्शुरन्स आज हेल्थ इन्शुरन्ससाठी जो प्रकार आहे, तो इन्शुरन्स नसेल, तर तुम्हाला जेव्हा काही अचानक होतं, तेव्हा ते पैसे परत करणं खूप कठीण होऊन जातं. रिटायरमेंट नंतर ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बदल करावा का? इन्व्हेस्टमेंट बदलणं आफ्टर रिटायरमेंट इज टू लेट अकॉर्डिंग टू मी. का? ती वेळ निघून गेलेली आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात पेन्शनर्ससाठी सोशल सिक्युरिटी हा प्रकार नाही, जो अमेरिकेत आहे. जिथे आणि कित्येक देशात आहे, जिथे तुम्ही इतकी वर्ष टॅक्स भरलेला आहे, त्या टॅक्सच्या ठराविक रक्कम तुमच्या रिटायरमेंटनंतर तुम्हाला तहहयात मिळू शकते, अशा स्कीम्स आहेत. अनफॉर्च्युनेटली ते आपल्याकडे नाही आहेत. आणि माझी तर पहिली गव्हर्नमेंटला एक विनंती असेल, की या स्कीम लवकरात लवकर चालू कराव्यात. बचत कधी, केव्हा, कशी व कुठे करावी? सेव्हिंग्ज हा प्रकार जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही सुरू कराल, तेवढं चांगलं. अच्छा, लवकरात लवकर. मग मी म्हणेन, तुम्ही काल सुरू केलं पाहिजे होतं. क्या बात है! वाह! येस्टरडे. का? तर आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या नावाने पेन्शन आपली इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली असते. बरोबर, पी-पी-एफ अकाउंट वगैरे. बरोबर. पण जेव्हा मुलगा कमवायला लागतो, तेव्हा 25शीत आल्यानंतर हं. जर तो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करायला लागला, बरोबर, बरोबर, तर 60 नंतर इन्व्हेस्टमेंट बरोबर, परत करायची त्याला गरज नाही. बरोबर. त्यामुळे एक थंब रूल घेतलात, हं. तर 50% हे तुमच्या तुमच्या कमाईच्या सॅलरी म्हणा, बिझनेस इन्कम व्हॉटएव्हर, त्याच्या 50% तुम्हाला इसेन्शियल्स गोष्टीला राहतात. बरोबर. त्याच्या पलीकडे 30% हे तुमच्या एंटरटेनमेंट, ट्रॅव्हलिंग, अच्छा. बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही करावे. पण 20% हे तुम्ही इन्व्हेस्ट करावे. क्या बात! वाह! सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो तुम्ही ₹500 ने सुरू करू शकता. आणि ते ₹500 जर तुम्ही तो प्लॅन केलात आणि असे कित्येक कंपनीज आहेत, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स आहेत, जे तुम्हाला सांगू शकतात, की आज तुम्ही गोल तुमचे काय आहेत? ते गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट तुम्ही आज करू शकता.